मी भगवंताला मानतो. हे ग्रेस शिवाय शक्य नाही. तर कधी रंगतं गाणं जेव्हा भगवंताचा ग्रेस असतो तेव्हा जमतं. ते नामस्मरणाच्या बद्दल आता तू म्हणालास, नामस्मरणाचं काय महत्व आहे तुझ्या लेखी? तू करतोस हो, नियमित? रोज रोज. किती वेळ? मी किती वेळ नाही, असं माझं एक रुटीन ठरलेलं आहे. ते उठल्यानंतर पहिल्यांदा झोपायच्या आधी. काय त्यांना मिळतं? आता हे पहा, मी गोंदवलेकर महाराजांवरती प्रेम का करतो, अभिषेकी बुवांवरती प्रेम का करतो, माझ्या आई वडिलांवरती प्रेम का करतो, मला तुम्ही का आवडतात, मला तुमच्याकडनं काही नकोय, मला तुम्ही आवडता. आता प्रत्येक गोष्टीमध्ये हे का, म्हणजे मला काही हवंय म्हणून मी नाही करत, माझं आहे प्रेम. मला आवडतं रामनाम गेला, मला विठ्ठल पकडून पकडून सगळ्यांना गायला लावायला खूप आवडतं. मला शास्त्रीय संगीतामध्ये जी मजा आहे ना त्या विलंबित, ती मला भयंकर आवडते. का, त्यांनी काय मिळतं तुला? मला काही मिळालं नसताना तरी सुद्धा मी गायला असतो, गातच होतो की हो. आत्ता 10 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती झालं मी काय गाणं गात होतो, पण ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी ते तोपर्यंत मी गात होतो ना माझ्या घरी, म्हणूनच तर आलं. त्यामुळे मी असं जगत नाही की हे केलं की ते मिळलं म्हणून. नाही, मला हे करायला आवडतं म्हणून मी हे केलं. त्यामुळे कदाचित तुमच्या बाजूला आत्ता बसून मी तुमच्याशी बोलतोय, नाही तर नसतो बसलो. माझं रामनामावरती प्रेम आहे, त्या प्रेमाकरता मी रामाचं नाम घेतो. माझं शास्त्रीय संगीतावरती जीवापाड प्रेम आहे, त्यामुळे मी शास्त्रीय संगीत करतो. मी उदरनिर्वाह त्यावर करायचा असं का ठरवलं, कारण त्याच्यात दूर राहायचं नव्हतं म्हणून मी उदरनिर्वाह केला. पण मी जरी आज टेक्नॉलॉजीमधला इंजिनियर म्हणून जरी करत असलो तरी मी तितक्याच पोततिडकीनं, तितक्या वेळ कदाचित नाही, पण तितक्याच